माझं नाव भास्कर गावंडे. मी आज अरुण हिंगरकर साहेबाच्या शेतीमध्ये आलो आहे. या ठिकाणी निजोडीचा जो वाण आहे 858, तो या SDP म्हणजे सघन पद्धतीने याची लागवड केलेली आहे. आणि यांचं अंतर जे लावलेलं आहे हे 3 बाय 6 इंचावर मला दिसतंय. 3 म्हणजे झाडाची संख्या भरपूर आहे. आणि आता आपण पाहू शकता की सगळे बोंगळच उमललेले आहेत, सगळे बोंड. आणि याचा आज कापूस जे वेचणीचं जे काम आहे ते मशीनद्वारे इथं प्रात्यक्षिक आपल्याला दिसणार आहे. आणि त्या मशीनने आपल्याला कापूस कसा वेचला जातो आणि आपल्या मजुरीमध्ये कशी बचत करता येईल हे निजोडीनं गेल्या वर्षीपासून याच्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न आणि कमी खर्चात कसं उत्पन्न काढता येईल. तर हा शेतकऱ्याच्या दृष्टीने फार मोठा एक फायदा आहे. आणि जे विजेता जी व्हेरायटी आहे ही लवकर येणारी आहे आणि सधन लागवडीकरता एकदम चांगला वाण असा निजोडीनं विकसित केलेला आहे. आणि मी स्वतः माझ्या घरीसुद्धा हा वाण विकसित केलेला आहे. जवळपास एक 12-13 क्विंटलचं मला एकरीसुद्धा याचं उत्पन्न होत आहे यावर्षी. खूप चांगला वाण आहे आणि कोरोनामध्ये येणारा एकदम चांगला वाण हा निजोडीने विकसित केलेला आहे. सर, एकंदरीत तुम्ही आता म्हणाले विदर्भामध्ये जे कपाशीची शेती प्रामुख्याने 80-90% कोरडवाहूमध्ये आहेत. कोरडवाहूच्या दृष्टीने हे जे विजेता वाण जो विकसित केला एकदम चांगला आहे. म्हणजे 150 दिवसात येणारा आणि कमी पाण्यामध्ये आणि कोरडवाहूमध्ये एकदम चांगला वाण हा येऊ शकतो. हो. आणि लवकर आल्यामुळे आपण बघतोय कपाशीची गुणवत्ता पण जी आहे याचं जे वैशिष्ट्य आहे हा सरळ वाढणार वाण आहे. म्हणजे जे आपण दाट जरी पेरला तरी दाटी होत नाही आहे. झाडाची संख्या भरपूर मिळते आणि जेवढी झाडाची संख्या आहे तेवढं उत्पन्नात तुम्हाला फरक पडेल, उत्पन्न जास्त येईल. तर हा सरळ वाढणार आहे. आणि याला जे गड फांद्याची संख्या आहे ही 2 किंवा 3च आहे. त्याच्यामुळे हा दाटीचा प्रश्नच येत नाही आहे. आपण या ठिकाणी आणखीन 3 बाय 1 किंवा 3 बाय 9 झाला तर 29,000 झाडं एका एकरात जर झाले तर आपल्याला 10-11 क्विंटल कापूस तसा येऊ शकतं. सरासरी एका झाडात जरी 10 बोंड असले आणि एका सरासरी बोंडाचं वजन 4 ग्रॅम जरी धरलं तरी आपल्याला 10 क्विंटलच्या वरच कापूस याच्यातून येऊ शकतो. असे हे चांगलं वाण आता विकसित झालेलं आहे. शेतकऱ्यांनी याचा बघून जास्तीत जास्त लागवड करावी. म्हणजे निश्चितच विजेता हा शाश्वत उत्पादन देणारा कापूस वाण होणार. 100% मला खात्री झालेली आहे की शाश्वत उत्पन्न देणारा हा वाण आहे. आणि सधन लागवडीसाठी तर एकदम चांगला वाण आहे. येणाऱ्या वर्षी तुम्ही किती एकरवर करणार सर विजेता? मी आता जवळपास 4 ते 5 एकर माझा विचार आहे करायचा पुढच्या वर्षी आणि निश्चित करणार आहे. धन्यवाद सर. ओके.